नमस्कार मंडळी. माझ्या वडिलांनी शेतातून ताज्या ताज्या शेवग्याच्या शेंगा आणून दिल्या. म्हणलं चला अहोंच्या आवडीची रेसिपी बनवावी. झालं असं की अहो ना त्यांच्या मित्रांबरोबर एका हॉटेलमध्ये गेले होते आणि तेव्हा ही रेसिपी खाल्ली होती. तेव्हापासून ना मला 2-3 दिवसाला ही रेसिपी बनवायला सांगतात, कारण खुशू पण खूप आवडीने खाते. सगळ्यात अगोदर शेवग्याची शेंग कट केली, त्याच्यावरची साल काढली आणि 2 भागामध्ये कट करून घेतली. 2 लहान कांदे, 1 टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रक, लसूण ना इथे मी कट करून घेतलेली आहे. आता हे ना सगळं कुकरमध्ये ना टाकून घ्यायचं. सगळ्यात अगोदर मी शेवग्याची शेंग टाकली आणि हे कांदा, टोमॅटोही टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये ना 4 चमचे मसूर डाळही टाकून घेतली. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि लगेच मसालेही टाकून घ्यायचे. इथे मी हळद, धने पावडर, त्याचबरोबर 1 काळी मिरी, 1 लवंग आणि छोटासा तेजपत्ता टाकला. बारीक गॅसवरती 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. हे सर्व व्यवस्थित शिजलं की लगेच ना आपण मिक्सरमध्ये टाकून ना बारीक वाटून घ्यायचं. बारीक वाटून घेतलं की लगेच चाळूनही घ्यायचं आणि आता आपण याला ना फोडणी देणार आहोत. फोडणी दिल्याशिवाय याला छान चव लागत नाही. चवीनुसार मीठ टाकलं आणि इथे मी घेतलेलं आहे बटर. तुम्ही हवं तर तुपामध्येही फोडणी दिली तरी चालतं. त्याच्यामध्ये जिरे टाकले आणि फोडणी दिली. हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे झालं घरच्या घरी सूप. हे